नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। लोकसभेतील पराभवानंतर राज ठाकरे यांचा सेफ गेम, मुंबईसोबतच मराठवाड्यातून विधानसभा लढवण्याची तयारी। काँग्रेस विरोधी भूमिका म्हणजे राणेंची पॉलिटिकल सुसाईड, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल, राणेंना निवडणूक लढवण्याचं आव्हान। माळीण दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढला, पावसातही बचाव कार्य सुरूच। आता बातम्या विस्ताराने। लोकसभेसारखी अवस्था विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी राज ठाकरे 2 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई आणि मराठवाडा असे 2 मतदारसंघ निश्चित झाल्याचं समजतं। मराठवाड्यात मनसेचे मोठे पाठीराखे असल्यानं मराठवाड्याला राज ठाकरे यांची दुसरी पसंती असल्याचं समजतं। विधानसभेसाठी दोनही मतदारसंघातून लढताना राज ठाकरे यांच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये रस्त्यांसह पायाभूत सोयीसुविधा, उद्योगधंद्यांची वाढ, रोजगार, शिक्षण, सिंचन यासारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर हल्ला चढवलाय। राणेंची काँग्रेस विरोधी भूमिका ही पॉलिटिकल सुसाईड असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे। तसंच निवडणुकीला राणे यांनी स्वतः उभं राहावं असं खुलं आव्हान सुद्धा केसरकर यांनी दिलंय। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यासाठी राणे हा विषय कधीच संपल्याचं सांगितलं। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंग यांना मुंबईतल्या सरकारी निवासस्थान न सोडल्यानं 8,72,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। मुंबई पोलिसांनी त्यांना या संदर्भातली नोटीसही बजावली। घर रिकामं करण्यासाठी सत्यपाल सिंग यांना 1 आठवड्याची मुदत देण्यात आली। दरम्यान मुंबई पोलिसांनी आपल्याशी कोणताही संपर्क केला नसल्याचं सत्यपाल सिंग यांचं म्हणणं आहे। शिवाय मुदत वाढवून मिळण्यासाठी आपण विनंती केल्याचंही सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद राठोड यांना आज 75,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। कौटुंबिक भांडणाप्रकरणी गुन्हा नोंद होऊ नये यासाठी राठोड यांनी लाच मागितली होती। याविषयी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली। विभागानं सापळा रचला आणि दुपारी पोलीस स्थानकातच राठोड यांना अटक करण्यात आली। माळीण गावावरच्या प्रकोपानंतर मृतांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते। दरडीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 82 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। एनडीआरएफचे जवान आज सलग 4थ्या दिवशी ढिगारा उपसतायत। गेल्या 3 दिवसांच्या मानानं पावसाचा जोर आज कमी झालाय, त्यामुळे बचाव कार्याला आज वेग आलाय। आणखीन 2 दिवस तरी हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे।